नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 जुलै 2026। आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओमधील प्रश्न आपल्याला पोलीस भरतीसाठी, तलाठी भरतीसाठी, वनरक्षक भरतीसाठी, त्यासोबतच दारूबंदी आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त राहतील, कारण सर्व प्रश्न याच पॅटर्नवर बनवलेले असतात। त्यामुळे जर तुम्हाला यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करायची आहे आणि चालू घडामोडींचा सराव करायचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न, भारत आणि जपानने 2 जुलै 2026 रोजी नवी दिल्लीत कोणत्या नौदल रेडिओ अँटेनाचा संयुक्त विकास करण्यासाठी ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली? आता या ठिकाणी पाहायचं आहे, जपान आणि भारत यांनी भारतीय नौदलासाठी युनिकॉर्न मस्ट नावाच्या रेडिओ अँटेनाचा संयुक्त विकास करण्यासाठी MOU साइन केलेला आहे। म्हणजे याचं उत्तर काय असलं पाहिजे तर पर्याय बी, युनिकॉर्न मस्ट। याचा वापर कुठे होणार आहे? जेव्हा आपल्या नौका असतील, जहाज असतील, ती शत्रूच्या क्षेत्रामध्ये जाणार आहेत तेव्हा त्या ठिकाणी शत्रूच्या रडार पासून संरक्षण होण्यासाठी या युनिकॉर्न मस्ट नावाच्या अँटेनाचा वापर होणार आहे। ठीक आहे। दुसरा प्रश्न, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 2 जुलै 2026 रोजी परदेशी निधीचे नियमन अधिक पारदर्शक करण्यासाठी कोणते नवीन पोर्टल लॉन्च केले? आता आपण कालच पाहिलं होतं की केंद्रीय गृह आणि सहकार मंत्र्यांनी भारतामध्ये EOCI कार्ड लॉन्च केलेलं होतं। याचा अर्थ काय होता तर भारतामध्ये परत न येणाऱ्या किंवा परदेशात राहून भारतासाठी कमवणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी हे कार्ड दिलं जात होतं। कोणतं? इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया हे कार्ड। आणि मित्रांनो, याच्या अंतर्गतच FCRA 2.0 हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे, ज्याचा वापर परदेशी निधीचं नियमन अधिक पारदर्शक करण्यासाठी होणार आहे। म्हणजे याचं उत्तर पर्याय ए असणार आहे। कुठे होणार याचा वापर तर फॉरेन रेमिटन्सचा वापर नियमन करण्यासाठी होणार आहे। ठीक आहे, वापर नाही, नियमन करण्यासाठी होईल। प्रश्न क्रमांक 3, भारताचा कोणता शेजारी देश जुलै 2026 मध्ये अधिकृतपणे भारताच्या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजे IBCA चा 27वा सदस्य देश बनलेला आहे? आता या ठिकाणी पहा, IBCA म्हणजे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स स्थापन कोणी केली? भारताने केली। कशासाठी तर चित्ता, वाघ, बिबट्या, सिंह यासारख्या मांजरवर्गीय प्राण्यांचं संवर्धन करण्यासाठी। आणि मित्रांनो, यामध्ये 27वा सदस्य देश बनलेला आहे भारताच्या शेजारील बांगलादेश, म्हणून याचं उत्तर पर्याय डी असणार आहे। प्रश्न क्रमांक 4, केंद्रीय गृह मंत्रालयाने अंमली पदार्थांच्या तस्करीत कपात करण्यासाठी आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी कोणते नवीन राष्ट्रीय हेल्पलाईन पोर्टल सक्रिय ठेवले आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, अंमली पदार्थ जर तस्करी होत असेल किंवा विक्री होत असेल तर सर्वात आधी माहिती कोणाला मिळेल? नागरिकांना मिळेल। स्थानिक नागरिक याबद्दल माहिती देऊ शकतात आणि मित्रांनो, ती माहिती गुप्तपणे नागरिकांना देता यावी, त्यांचं नाव न येता, म्हणून मानस पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि हे सुरू ठेवण्यात आलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे। मानस पोर्टल, मानसचा फुल फॉर्म काय आपल्याला माहित आहे का? तर मानसचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, मादक पदार्थ निषेध असूचना केंद्र। लक्षात ठेवायचं आहे, मादक पदार्थ निषेध असूचना केंद्र म्हणून मानस पोर्टल हे लॉन्च करण्यात आलेलं आहे। नागरिक याद्वारे गुप्तपणे मादक पदार्थांच्या तस्करीची माहिती देऊ शकतात। 5वा प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 5 आहे, सिंगापूर, भारत आणि मलेशिया या 3 देशांना हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीने जोडण्यासाठी 2 जुलै 2026 रोजी कोणत्या नवीन समुद्राखालील केबल प्रकल्पाचे अनावरण करण्यात आले? या ठिकाणी पाहायचं आहे, सिंगापूर, भारत आणि मलेशिया या 3 देशांना हाय स्पीड इंटरनेटने जोडण्यासाठी I2C नावाची एक नवीन मोहीम किंवा नवीन प्रकल्प राबवण्यात येणार आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय बी असणार आहे। आणि मित्रांनो, याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट, सिंगटेल आणि टाटा कम्युनिकेशन्स एकत्रितपणे इंटरनेट सेवा प्रदान करतील। पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 6, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? मित्रांनो, भारतीय चित्रपटांना जागतिक स्तरावर अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी
एक उच्चस्तरीय अभ्यास गट स्थापन करण्यात आलेला आहे. कोणी स्थापन केला? भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं. आणि मित्रांनो, या गटाचे अध्यक्ष म्हणून प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. संशोधकांनी नुकतीच पश्चिम घाटातील केरळच्या दुर्गम पर्वतीय रांगांमध्ये कोणत्या फुलांच्या प्रजातींच्या 5 नवीन प्रजातींचा शोध लावलेला आहे? मित्रांनो, केरळच्या दुर्गम पर्वतीय रांगांमध्ये संशोधकांनी इम्पेशियस या वनस्पतीच्या 5 नवीन प्रजातींचा शोध लावलेला आहे आणि त्यांना स्थानिक भागातील नेते आणि शास्त्रज्ञांची नावं देण्यात आलेली आहेत, म्हणून याचं उत्तर पर्याय बी आहे. शास्त्रज्ञांनी या ठिकाणी इम्पेशियस वनस्पतीच्या 5 नवीन प्रजातींचा शोध लावलेला आहे. पुढे प्रश्न क्रमांक 8. नुकताच अणुऊर्जेचा वापर करून पाणी आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या अभिक्रियेतून पिंक हायड्रोजन तयार करणारा जगातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे सुरू झाला आहे? आता मित्रांनो, आपण काल प्रश्न पाहिला होता, अणुऊर्जेवर चालणारा भारतातील पहिला किंवा जगातील पहिला हायड्रोजन प्रकल्प कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे? हा प्रश्न आपण काल पाहिला. याचं उत्तर आहे तेच याचं उत्तर आहे, त्यालाच आपण काय म्हणणार? पिंक हायड्रोजन प्रकल्प म्हणणार. या ठिकाणी अणुऊर्जा आणि पाण्याचा वापर करून हायड्रोजन प्रकल्प चालवला जात आहे आणि हे ठिकाण कुठे आहे? तर तामिळनाडूतील कल्पकम या ठिकाणी आहे. पर्याय बी. लक्षात ठेवायचं, जगातील पहिला पिंक हायड्रोजन प्रकल्प किंवा जगातील पहिला अणुऊर्जेवर चालणारा हायड्रोजन प्रकल्प कुठे स्थापित आहे? तामिळनाडूमधील कल्पकम या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 9. देशातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांना उद्योजक बनवण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना जागतिक साखळीशी जोडण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाने कोणते नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केले आहे? आता या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, बचत गटातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शे लिप्स प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय बी असणार आहे. शे लिप्स किंवा शी लिप्स. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10. स्कायरूट एरोस्पेसने 12 जुलै ते 4 ऑगस्ट 2026 या कालावधीत मिशन आगमन अंतर्गत कोणत्या पहिल्या खासगी रॉकेटच्या प्रक्षेपणाची खिडकी घोषित केली आहे? मित्रांनो, भारतातील पहिलं खासगी रॉकेट कोणतं? विक्रम-1. आणि मित्रांनो, याचे जे उड्डाण आहे किंवा प्रक्षेपण आहे ते 12 जुलै ते 4 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. कोणती कंपनी आहे? स्कायरूट एरोस्पेस. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 11. ओडिशा कॅबिनेटने 1 जुलै 2026 रोजी मंजूर केलेल्या डीप सी फिशिंग मिशनचा मुख्य हेतू काय आहे? मित्रांनो, डीप सी फिशिंग मिशन याच्या अंतर्गत ओडिशा सरकार आहे ते काय करणार आहे? तर मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी प्रगत नौका आणि तांत्रिक सहाय्य देणार आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. नुकताच 4 मिनिटांचा लहान पण तीव्र मॅग्नेटिक उद्रेक झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलेला ताल ज्वालामुखी कोणत्या देशात स्थित आहे? ताल म्हणा हा ज्वालामुखी आहे तो फिलिपिन्स या देशामध्ये आहे. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 13. मानवी शरीरातील बहुतांश पेशींमधून बाहेर पडणारे आणि कर्करोग ते अल्झायमर सारख्या गंभीर आजारांच्या निदानासाठी महत्वाचे ठरलेले सूक्ष्मकण कोणते आहेत, ज्यांच्या अभ्यासासाठी नवीन पद्धत शास्त्रज्ञांनी शोधलेली आहे? आता या ठिकाणी पाहायचंय, पेशींमध्ये संदेशवहन कशामार्फत होतं? तर एक्झोझोम्स मार्फत होतो. आणि मित्रांनो, याचा वापरच कर्करोग आणि अल्झायमर सारख्या आजारांच्या निदानासाठी केला जात आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे, एक्झोझोम्स. प्रश्न क्रमांक 14. केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने 1 जुलै 2026 पासून जुन्या लायसन्स ऐवजी कोणती नवीन एकसमान प्रणाली लागू करणारा दूरसंचार कायदा 2023 पूर्णपणे लागू केला आहे? तर या ठिकाणी पहा, लायसन्स ऐवजी आता काय असणार आहे? एकच एकसमान असणारी ऑथोरायझेशन प्रणाली, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल की आपलं मराठी व्याकरणाचं एक PDF पुस्तक आहे जे आपण 200 रुपयांना देत होतो. त्याच्यामध्ये काय होतं तर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प्रत्येक टॉपिकचा सराव होता आणि प्रत्येक टॉपिकवर किमान 200 ते 250 प्रश्न होते. अशा प्रकारे हे 870 पानांचं PDF पुस्तक आपण 200 रुपयांना देत होतो. त्यासोबतच 168 पानांच्या PDF नोट्स आपण देत होतो आणि त्यासोबतच 10 मराठी व्याकरणाच्या प्रश्नपत्रिका आहेत ज्या स्पष्टीकरणासह आपण देत आहोत. अशा प्रकारे आपल्या पूर्ण सिरीजची किंमत 200 रुपये होती, परंतु आपण ती किंमत कमी करून
3 जुलैपर्यंत म्हणजेच आपल्या ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वर्धापन दिनापर्यंत ऑफर देत आहोत फक्त 50 रुपयांची. ऑफर देत आहोत फक्त 50 रुपयांची. यामध्ये आपल्याला 870 पानांची PDF, त्यासोबतच 168 पानांच्या नोट्सची PDF आणि 10 मराठी व्याकरणाच्या स्पष्टीकरणासह प्रश्नपत्रिका आपल्याला फक्त 50 रुपयांमध्ये मिळणार आहेत. या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हव्या असतील तर काय करायचं, याचा फ्री डेमो पाहायचा. हा डेमो कसा पाहता येईल तर 75 17 24 91 19 या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून मेसेज पाठवायचा. तो मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला आम्ही A to Z मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण नोट्स या PDF डेमो देऊ. हा डेमो पाहिल्यानंतर तुम्ही ठरवू शकता की 50 रुपयांमध्ये तुम्हाला या गोष्टी मिळू शकतात का, आणि जर तुम्हाला वाटेल, योग्य वाटेल, तर तुम्ही हा संच खरेदी करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला काय मिळेल, एक 870 पानांची PDF, दुसरी 168 पानांची PDF आणि 10 मराठी व्याकरणाच्या PDF प्रश्नपत्रिका, ज्याच्यामध्ये असेल प्रत्येक प्रश्नाचं मुद्देसूद आणि संपूर्ण स्पष्टीकरण. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला मराठी व्याकरण दुसरे कुठे पाहायची गरज नाहीये आणि हे सर्व आपल्याला MPSC, तलाठी, पोलीस भरती, त्यासोबतच सर्व सरसेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त राहणार आहे. त्यामुळे जर तुम्ही यापैकी कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताय आणि तुम्हाला मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करायचा आहे तर हा संच आपल्याला अत्यंत उपयुक्त राहील आणि हा संच आपल्याला मिळणार आहे फक्त 50 रुपयांना. ऑफर फक्त 3 जुलै 2026 पर्यंत लागू असणार आहे, त्या अगोदर खरेदी करा. प्रश्न क्रमांक 15. केंद्रीय दूरसंचार कायद्याच्या नव्या नियमावलीनुसार दुर्गम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या ग्रामीण भागात टेलिकॉम पायाभूत सुविधा उभारण्यासाठी असणाऱ्या युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड, युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड म्हणजे USOF चे नवीन नाव काय करण्यात आलेले आहे. लक्षात काय ठेवणार, वरचं सोडा. USOF चा वापर काय आहे तर ग्रामीण भागामध्ये टेलिकॉम पायाभूत सुविधा पुरवणं, उभारणं. आणि मित्रांनो, या प्रणालीचं नवीन नाव काय केलं गेलेलं आहे तर डिजिटल भारत निधी असं केलेलं आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय A असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड म्हणजे USOF चा फायदा कुठे होणार आहे, ग्रामीण भागामध्ये टेलिकॉम पायाभूत सुविधा उभारण्यासाठी. आणि मित्रांनो, यासाठी नवीन नाव काय करण्यात आलेलं आहे याचं तर डिजिटल भारत निधी असं करण्यात आलेलं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 16. अरुणाचल प्रदेशातील संगोन वंशाच्या लोकांनी हिमालयातील कोणत्या दुर्मिळ आणि नामशेष होणाऱ्या माशाच्या प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी नुकतीच स्थानिक मोहीम सुरू केली आहे. आता या ठिकाणी पहा, ट्रान्सकॅस्पियन मारिंका हा काय आहे, पंख असलेला मासा आहे, दुर्मिळ आहे. ठीक आहे, अतिशय दुर्मिळ पण नाहीये, परंतु हा या ठिकाणी आढळतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी असलेल्या संगोन वंशाच्या लोकांनी या माशांचं संवर्धन करण्यासाठी मोहीम आखलेली आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय B, ट्रान्सकॅस्पियन मारिंका. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय पर्जन्यमान क्षेत्र प्राधिकरणचे मुख्यालय कोठे स्थित आहे. या ठिकाणी पाहायचं आहे, राष्ट्रीय पर्जन्यमान क्षेत्र प्राधिकरण म्हणजेच NRAA, नॅशनल रेनफेड एरिया अथॉरिटी, याचं मुख्यालय कुठे आहे, नवी दिल्लीमध्ये आहे, म्हणून पर्याय C या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18. भविष्यात उद्भवणाऱ्या गंभीर पाणटंचाईवर मात करण्यासाठी आणि शाश्वत जल व्यवस्थापन व सिंचनाचे तंत्रज्ञान सामायिक करण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे. मित्रांनो, भारतानं अलीकडेच भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी सौदी अरेबियासोबत सामंजस्य करार केलेला आहे, म्हणून पर्याय B हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 19. जागतिक क्रेडिट रेटिंग एजन्सीज, उदाहरणार्थ S&P, मूडीज, यापैकी भारताला रेटिंग देताना हार्ड डेटाऐवजी ज्या गुणात्मक निकषाचा गैरवापर करतात त्याबद्दल भारताचे तीव्र आक्षेप नोंदवला आहे. तो निकष कोणता, या ठिकाणी पहा मित्रांनो. जेव्हा भारताला जागतिक क्रेडिट रेटिंग एजन्सी एखादं रेटिंग देते किंवा एखाद्या इंडेक्समध्ये भारताचा समावेश होतो, त्यावेळी मित्रांनो कर्ज फेडण्याची इच्छा याचा गैरवापर केला जातो, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय B. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20. 1 जुलै 2026 रोजी संपूर्ण देशभरात साजरा करण्यात आलेल्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाची मुख्य थीम काय होती. या ठिकाणी पाहायचं आहे, 1 जुलै 2026
राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला गेला? आणि मित्रांनो, या वर्षीच्या राष्ट्रीय डॉक्टर दिनाची थीम होती बिहाइंड द मास्क हू हिल्स द हिलर्स, पर्याय बी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21. वन्यजीव विभागाच्या अंतर्गत प्राण्यांवरील वाढत्या मानवी आणि पाळीव जनावरांच्या दबावामुळे कोणत्या वन्यजीव अभयारण्यातील इंडियन गौर म्हणजे बायसन किंवा जंगली म्हैस स्थलांतर कार्यक्रम तात्पुरता स्थगित केला आहे? आता या ठिकाणी पाहायचं आहे, इंडियन गौर स्थलांतर कार्यक्रम कुठे होत होता? तर ओडिशामधील चांदका वन्यजीव अभयारण्यात होत होता, परंतु आता या ठिकाणी यावर पडणाऱ्या वाढत्या मानवी आणि पाळीव प्राण्यांच्या दबावामुळे हा कार्यक्रम स्थगित करण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने देशात पहिल्यांदाच हेलिकॉप्टर ऑपरेशनच्या सुरक्षित रात्रीच्या लँडिंगसाठी प्रायव्हेट पॉइंट इन स्पेस ची मंजुरी कोणत्या हेलिपोर्टला दिली आहे? मित्रांनो, प्रायव्हेट पॉइंट इन स्पेसची मंजुरी आहे ती आंध्र प्रदेशमधील उंडवली हेलिपोर्टला देण्यात आलेली आहे, म्हणून पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. रिझर्व्ह बँकेने 1 जुलै 2026 पासून कोणत्या विभागाचे माजी प्रभारी सल्लागार असलेल्या रवी शंकर यांची नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे? मित्रांनो, या ठिकाणी पहा, रवी शंकर या अगोदर सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभागाचे प्रभारी सल्लागार होते आणि मित्रांनो आता यांची RBIचे नवीन कार्यकारी संचालक एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्ती झालेली आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतीय तज्ज्ञांच्या मते भारताची कोणती राष्ट्रीय पतमानांकन संस्था आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सीजच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी आणि भारताची खरी आर्थिक मांडण्यासाठी सज्ज आहे? तर मित्रांनो, केअर एज रेटिंग ही भारताला इतर तुलनात्मक रेटिंग एजन्सीजच्या तुलनेमध्ये चांगल्या प्रकारे रेटिंग देऊन भारताची खरी आर्थिक बाजू मांडण्यासाठी सज्ज आहे, असं या ठिकाणी भारतीय तज्ज्ञांचं मत आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारताबद्दल जे काही मानांकन असेल, भारताबद्दल जे काही पतमानांकन असेल, तर मित्रांनो भारताची या संबंधी आर्थिक बाजू कोण मांडू शकतं? केअर एज रेटिंग ही संस्था मांडू शकते. ही काय आहे? तर रेटिंग ठरवणारी एक संस्था आहे. पुढे प्रश्न क्रमांक 25. केंद्रीय कॅबिनेटने 1 जुलै 2026 रोजी पायाभूत सुविधांच्या कायापालट करण्यासाठी 14,115 कोटी रुपयांच्या 2 महाकाय रस्ते प्रकल्पांना मंजुरी दिली. यात कोणत्या शहराचा 8.1 किलोमीटर लांबीचा मिक्स लेन बोगदा समाविष्ट आहे? या ठिकाणी पाहायचं आहे, नवी दिल्लीमधील कानपूर आणि कबरई यांना जोडणाऱ्या महामार्गावरील 8.1 किलोमीटर लांबीचा बोगदा यामध्ये समाविष्ट आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले आजचे प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तरं आणि स्पष्टीकरण समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.